राम राम मित्रांनो. सध्या बऱ्याचशा प्लॉटांमध्ये थ्रिपची समस्या जाणवू राहिली. बरेचसे प्लॉट जे खुडू राहिले त्यांना थ्रिप्सनं चाटलेलं आहे. तर त्याचा प्रादुर्भाव हा आत्ता नाही झालेला आहे. आपण काय करतोय, थ्रिप्स अगोदर येऊन गेलेला आहे ना, आता रोज दिवसाआड स्प्रे करायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस कळी अवस्थेमध्ये राहत असतो प्लॉट, साधारणतः ह्या स्थितीमध्ये ज्यावेळेस राहत असतो, त्यावेळेसपासनं स्प्रे देणं खूप महत्त्वाचे राहत असते. मिरची पिकासाठी 4थ्या दिवशी स्प्रे पडणं थ्रिपचा खूप महत्त्वाचा राहत असतो. त्याच्यानंतर नाही 4थ्या दिवशी जमलं तर 5व्या दिवशी का होईना स्प्रे खूप टाकणं महत्त्वाचं राहत असतं. लगेच थ्रिप्स आला आणि लगेच चाटलं आणि लगेच ते झालं असं काही होत नाही. त्याच्यामुळे हे समस्या निर्माण होत राहत असते. जी वाकडी होणं, थ्रिप्सनं चाटणं किंवा पानं चाटणं हे थ्रिप्सनं होत राहत असतं. त्याच्यासाठी मार्केटमध्ये रोगर असं पेटे किंवा ॲक्ट्रा नीम आहे, त्याच्यानंतर कराटे यांच्यासारखे किंवा सोलोमन आहे, असे बरेचसे चांगले चांगले प्रॉडक्ट आहे मार्केटमध्ये. त्यांच्यापैकी कोणता पण तुम्ही 4थ्या दिवशी स्प्रे करत राहा. थ्रिपची समस्या निर्माण होणार नाही. त्याच्यासाठी वेळेवरती स्प्रे देणं खूप महत्वाचं आहे. रामकृष्ण हरी.